हॅलो मैत्रिणींनो, ESW फॅशन डिझायनरमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला प्रिन्स कट ब्लाऊजचा फ्रंट पार्ट कसा शिवायचा हे दाखवणार आहे। तर फ्रंट पार्टला या ठिकाणी आपण कप लावून शिवणार आहोत। तर त्यासाठी मी डबल अस्तर कट करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे हे ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे। तर आज मी तुम्हाला फ्रंट पार्ट कसा शिवायचा तो दाखवणार आहे। तर हे ब्लाउज पीस जो आहे तो वेलवेटचा ब्लाउज पीस आहे आणि त्याच्यावर सरोस्की डायमंडचं वर्क आहे। तर हा ब्लाउज योग्य पद्धतीने कसा शिवायचा, कारण शिवण्यासाठी जरा थोडासा अवघड असतो। वेलवेटचा ब्लाउज पीस वेलवेट इकडे तिकडे सरकतं, तर कसा शिवायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे सोप्या पद्धतीने। तर आता अस्तर स्टिचिंग करायची। वेलवेटच्या ब्लाउज पीसला आधी सुरुवातीला फ्रंट पार्टला आपण अस्तर जोडून घेणार आहोत। तर याला आता सरोस्की डायमंड असल्यामुळे थोडेसे मशीन त्याच्यावर व्यवस्थित चलत नाही, तर थोडंसं दाब उचलून वगैरे आपण टेपा मारून घ्यायच्या, साईडने त्याला पूर्ण जोडून घ्यायचा। तर समोरच्या पार्टला या ठिकाणी अस्तर जोडून घेतलेला आहे। तर त्याच्या सगळ्या बाजूने आपण आधी काय करूया, अस्तरला आणि वरच्या पिसाला आपण टिप मारून घेणार आहोत। आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा। मी इथं एक्स्ट्रा कपडा जास्त ठेवलेलाच नाहीये, बरोबर कट करून घेतले, त्यामुळे जास्त कट करण्याची गरज नाहीये। तर आता हा प्रिन्सेस कटोरी आपण शिवून घेणार आहोत, त्याला अस्तर जोडून घेणार आहोत। तर हे सरोस्की डायमंड मध्ये आल्यानंतर सुई सुद्धा तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे व्यवस्थित शिवायचं। आणि छोटे छोटे असल्यामुळे ते जास्त काढता पण येत नाहीत आपल्याला शिवताना। तर अशा प्रकारे मी दोन्ही पार्टला अस्तर जोडून घेतलेला आहे। तर आता दोन्ही आपण जोडू एकमेकांना। तर आता या ठिकाणी हा पहिल्यांदा आपण वरच्या साईडने सुरुवात करायची जोडायला कटोरीला। तर प्रिन्सेस कटोरीचा वरचा जो कटोरीचा भाग आहे तो थोडासा स्ट्रेच करून धरायचा, म्हणजे बरोबर पुरतो व्यवस्थित जोडायला, कमी पडत नाही आणि जास्तही होत नाही। तर याला फिनिशिंग येण्यासाठी मी वरून सुद्धा काय केलेलं आहे, एक दाबटीप मारून घेतलेली आहे। जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही मारली तरी चालते, परंतु मी इथं कापड जास्त फुगत होतं म्हणून मी याला वरून एक दाबटीप मारलेली आहे। तर दुसरा कटोरी सुद्धा इथं मी जोडून घेत आहे। यालाही वरून दाबटीप मारून घेतली। तर हा झाला समोरचा भाग, आपला स्टिचिंग करून झालेला आहे। तर याला आता आपल्याला कप लावायचे आहेत, त्यामुळे डबल अस्तर घेतलेला आहे। तर सुरुवातीला हे अस्तर एकमेकांना जोडून घ्यायचं। अशा प्रकारे जोडून घेतल्यानंतर आता याला प्रिन्सेस कटोरी साईडने जोडून घ्यायचे दोन्ही। जर आपल्याला कप लावायचे नसतील ब्लाउजला तर डबल अस्तरची गरज नाही लागत, सिंगल लावलं तरी चालतंय। आता हे डबल आपण अस्तर घेतलेलं आहे, कारण त्याला कप किंवा त्याला आपण स्पंज म्हणतो ते लावायचे आहेत। तर अशा प्रकारे हे आपलं अस्तर जोडून तयार झालेला आहे। तर आता आपल्याला सुरुवातीला काय करायचं, दोन्हीचा गळा, आता गळा आधी शिवून घ्यायचा आहे समोरचा। तर गळा आधी बरोबर झालाय का तो पाहून घ्यायचा, आपला गळा किती इंच आहे तो पाहायचा। तर या ठिकाणी गळा 7 इंच आहे या प्रिन्सेस कटोरीचा ब्लाउजचा। तर थोडासा कमी आहे, त्यामुळे मी थोडासा कट करून घेत आहे।
तर 7 इंच गळा आहे तो आधी कट करून घ्यायचा। तर आधी हा अस्तरचा कट करून घेतलेला आहे। आता ब्लाउज पीसचा वरचा पण कट करून घ्यायचा गळा, दोन्ही सेम गळे करून घ्यायचे। तर या ब्लाउजचा मी पंचकोनी गळा केलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या आकाराचे गळे करू शकता। तर हा झाला गळा कट करून। आता याला आपण पुढचा गळा आधी स्टिच करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे दोन्ही पार्ट एकमेकांवर टाकून आपण शिवून घेणार आहोत गळा। तर अशा प्रकारे गळा शिवल्यानंतर आपण याला कट मारून घेणार आहोत, कारण पलटून घ्यायचा आहे गळा। तर व्यवस्थित कट मारल्यानंतर फिनिशिंग चांगली येते, व्यवस्थित येतो गळा आणि कोपरे सुद्धा गळ्याचे व्यवस्थित येतात। हा पंचकोनी गळा असल्यामुळे ह्याला कोपरे व्यवस्थित निघले पाहिजेत गळ्याचे, त्यामुळे बरोबर कट मारून घ्यायचे आणि वरून नंतर पलटी मारून वरून याला अशा प्रकारे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दाबटीप मारून घ्यायची। तर ही अतिशय सोपी पद्धत आहे गळा शिवून घेण्याची सुद्धा। जर तुम्हाला कॅनव्हास पेपर टाकून गळा शिवायचा असेल तर तसाही शिवू शकता वरून, पण ही सोपी पद्धत आहे। तर गळा शिवून तयार आहे आता। तर आता आपल्याला ब्लाउजला कप लावून घ्यायचे आहेत। तर या ब्लाउजला 38 साइजचे घेतलेले आहेत। तर आता दोन्ही अस्तरच्या आणि वरच्या ब्लाउज पीसच्या मध्ये आपण याला कप लावून घेणार आहोत, किंवा पॅड असेही म्हणतात याला। तर हे मोठे कप असल्यामुळे याला मध्ये आपण जास्त अंतर नाही ठेवणार, आणि छोटे कप असेल तर मध्ये 2-3 इंचाचं अंतर ठेवावं लागतं। आता गळ्यापासून आपण इथं अर्धा पाऊण इंच किंवा 1 इंच ठेवू शकतो। जर छोटे कप असतील तर जास्त ठेवायचं। आता हे 38 साइजचे मोठे कप असल्यामुळे याला आपण कमी अंतर ठेवणार आहोत। तर अशा प्रकारे आता हे कप व्यवस्थित मधोमध ठेवून याला आता वरून आपण टिप मारून घेणार आहोत। आता कप लावण्याची सुद्धा ही एकदम सोपी पद्धत आहे। गोल सर्व बाजूंनी टिप मारण्याची काही गरज नाही, मध्ये थोडीसं स्टिच केलं तरी हे कप बरोबर व्यवस्थित बसतात। तर अशा प्रकारे थोडीशी मध्ये टिप मारून घ्यायची मधोमध। तर आता दुसरा कप सुद्धा मी लावून घेणार आहे। मध्ये फक्त अर्धा इंच अंतर ठेवलेलं आहे मोठे कप असल्यामुळे। अशा प्रकारे दुसराही कप लावून तयार आहे। तर कप लावल्यानंतर आता आपल्याला खालच्या कमरेची साईड ला शिवून घ्यायचं आहे। तर कमरेला आपण पट्टी लावू शकतो, परंतु इथे मी त्याला शिवून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपले कप लावून तयार आहेत आणि आता कमरेचा भाग शिवून घ्यायचा आहे। तर पलटी मारून याला काय करायचं, आधी खालच्या साईडने कमरेच्या साईडने पट्टी टिप मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याला पलटी करून घ्यायचं। व्यवस्थित धरून टिप मारायची बरोबर, म्हणजे ब्लाउजची उंची कमी होत नाही, किंवा कमी जास्त झालं कट करून काढलं तर ब्लाउजची उंची कमी सुद्धा पडू शकते। त्यामुळे व्यवस्थित शिवून घ्यायचे। आता याला पलटी मारून घ्यायचं आणि वरून एक दाबटीप मारायची। तर अशा प्रकारे पलटी मारून घेतले। आता याला खालून दाबटीप मारून घेते मी।
तर अशा प्रकारे टिप मारल्यानंतर दोन्ही साईडने सुद्धा एक एक टिप मारून घ्यायची व्यवस्थित, म्हणजे फिटिंग करण्यासाठी आपल्याला इकडे तिकडे सरकणार नाही, सोप्या पद्धतीने शिवता येईल. तर पहा ब्लाऊजची फिनिशिंग किती छान आली, गळ्याची कप वगैरे व्यवस्थित बसवले आहेत. तर अशा प्रकारे ही एकदम सोपी पद्धत आहे, याला काही जास्त अवघडही नाही आणि व्यवस्थित असं प्रिन्स कट ब्लाऊज आपण अशा प्रकारे शिवलात तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला पटकन शिवता येईल. तर हा झाला आपला ब्लाऊजचा फ्रंट पार्ट. तर अशाच पद्धतीने सोपे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब